धाराशिवमध्ये शिवसेनेत सुरू असलेली खतखत थांबायचं नाव घेत नाहीये। जिल्हा परिषद सभापती निवडीनंतर पुन्हा एकदा अंतर्गत गटबाजी उफाळली आहे। एकनाथ शिंदे यांचे आदेश स्थानिकचे पदाधिकारी मानत नाहीत असा आरोप करत शिवसेनेचे लोकसभा प्रमुख आनंद पाटील आणि नूतन जिल्हा परिषद सदस्य असलेल्या त्यांच्या मातोश्री यांचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे धाराशिवमधला शिवसेनेमधलं हे नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आलंय। आता तुम्ही राजीनामा द्यायचं म्हणताय, आता नेमकं कुणाकडे राजीनामा? मी शिंदे साहेबांकडे राजीनामा माझाही देणार आहे आणि आई साहेबांचाही माझ्या देणार आहे, जिल्हा परिषद सदस्यांचा, आणि माझा देखील पदाचा देणार आहे। या पक्षामध्ये जर आदेश जर स्थानिकचे पदाधिकारी पाळत नसतील तर ह्या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही। व्हीप म्हणते, आदेश येतो वरनं की सभापती पदासाठी ह्या व्यक्तीला संधी जाते, आणि हा अन्याय माझ्या एकट्यावरती नसून हा माझ्या लोहारा तालुक्यावरती अन्याय झालेला आहे। आणि राजकारणापासून हे जे तरुण लांब राहतात त्याचं कारणच हे आहे की कशा पद्धतीमध्ये अवघ्या 10 मिनिटांमध्ये अवघ्या 12 वर्षाची मेहनत कशी वाया घातली जाते ह्याचं जिवंत उदाहरण आहे। शिंदे साहेबांचा किंवा वरिष्ठांचा आदेश जो आहे तो स्थानिकच्या लेवलला पाळला जात नाही असं म्हणायचं? 100% काही पदाधिकारी हा आदेश पाळला नाही। आजच्या उदाहरणावरून लक्षात येते ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।